विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मॅथ फॉर सक्सेस या युट्यूब चॅनल मध्ये प्रॅक्टिस सेट 6.1 हा बघणार आहोत. त्याच्यामधले दुसरा प्रॉब्लेम आपण आज सॉल्व्ह करणार आहोत. त्याच्यामध्ये बघा, डायमीटर ऑफ सर्कल किती दिलेले आपल्याला 26 सेंटीमीटर. तर डायमीटर ऑफ सर्कल हे जर 26 मीटर दिला असेल तर आपण रेडियस कशी काढलो तर d/2. d/2 मीन्स आपले d किती दिला आहे 26 सेंटीमीटर डिवाइड बाय 2. जर असं केलं तर किती येणार आहे 30 सेंटीमीटर. नंतर आपल्याला लेंथ ऑफ कॉर्ड दिलेली. लेंथ ऑफ कॉर्ड मीन्स त्या सर्कलची जी लेंथ आहे त्याची आपण कॉर्ड काढली त्याला आपण किती दिलेले 24 सेंटीमीटर. तर मग आपण इथे 24 सेंटीमीटर घेतलंय. त्याच्यानंतर बघा, आता आपण सर्कलचा जो सेंटर पॉइंट आहे त्याला काय नाव दिलंय O. म्हणून लेट O बी द सेंटर ऑफ सर्कल. त्याच्यानंतर आपण जी PQ कॉर्ड काढली त्याला काय नाव दिलं आपण PQ. त्याच्यानंतर बघा, PQ परपेंडिक्युलर कशाला आहे OL. परपेंडिक्युलर कशाला आहे OL, जे की आपल्याला त्याचं कारण आहे की अ ड्रॉन परपेंडिक्युलर टू द इट्स कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. कारण PQ ला ती काय करते बायसेक्ट करते. त्याच्यामुळे आपण PQ ला O हे परपेंडिक्युलर आहे. त्यानंतर आपल्याला बघायचंय, आता जर आपल्याला टोटल लेंथ ऑफ कॉर्ड जर 24 दिली असेल तर आपल्याला PA ची लेंथ काढायची. तर त्याचा आपण काय करतो PA = 1/2 इंटू PQ. म्हणजे 1/2 2 जर 24 ने डिवाइड केलं तर 24 ला 2 ने डिवाइड केलं तर किती येणार आहे 12 सेंटीमीटर. आता हे झालं आपल्याकडे जे काही व्हॅल्यू होत्या ते आपल्याला लागत होत्या ते आपण आता काढलेल्या आहेत. त्यानंतर आपण बघणार आहोत की इन राईट हँड ट्रायंगल. तर बघा, राईट हँड ट्रायंगल कोणता घ्यायचा PAO. तर PAO म्हणजे आता आपण पायथागोरसचा थेरम आपण इथे यूज करणार आहोत. पायथागोरसचा थेरम काय करतो, कर्णाचा वर्ग बरोबर इतर दोन वर्गांच्या बाजूंची बेरीज. तर मग आपण काय केलं, कर्ण पण आपला PO कर्ण आहे तर PO चा आपण काय घेतला स्क्वेअर घेतला इज इक्वल टू. त्याच्यानंतर ज्या दोन त्याच्या साइड आहे त्याच्यातली पहिली साइड आहे PA चा स्क्वेअर प्लस OA चा स्क्वेअर. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये व्हॅल्यू काय करणार आहे पुट करणार आहे. जर आता इकडे बघा, PO ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 13 आहे. तर आपण काय घेतली रेडियस किती आपली d/2 13 सेंटीमीटर आहे. त्याच्यानंतर बघा, आपल्याला PA ची व्हॅल्यू आपल्याला किती आलेली 12 चा स्क्वेअर म्हणजे 12 आपली त्याची व्हॅल्यू आलेली प्लस OA चा स्क्वेअर. त्यानंतर जर आपण आता सिम्प्लिफिकेशन केलं तर तुम्हाला 13 चा स्क्वेअर हा 169 हे आपल्याला माहित आहे. त्याच्यानंतर 12 चा स्क्वेअर किती आहे 144 प्लस OA चा वर्ग चा स्क्वेअर. त्यानंतर बघा मित्रांनो, हे आपलं 169 हे इकडे इज इक्वल टू हे 144 इकडे प्लस इकडे आलेच काय झाले मायनस इज इक्वल टू OA चा स्क्वेअर. त्याच्यानंतर 169 मधून 144 जर आपण मायनस केले तर त्याचा आन्सर येणार आहे 25 इज इक्वल टू OA चा स्क्वेअर. मीन्स जर आपण OA चा टेकिंग रूट जर घेतलं तर किती येणार आहे, जे की आपण वर्गमूळ म्हणतो. तर OA चं वर्गमूळ किती येणार आहे 25 किती येणार आहे 5. म्हणून आपल्याला फाइंड काय करायचं होतं की जी कॉर्ड आहे त्याची सेंटर पासून लेंथ किती. तर आपली किती लेंथ आलेली 5 इज द डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम द सेंटर. धन्यवाद.